गटारी आहे म्हणजे मटण वड्याचा बेत झालाच पाहिजे। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण वड्यांसाठी लागणारं पीठ आहे ते तयार करून घेऊया। त्यासाठी 1 किलो तांदूळ, पाव वाटी धणे आणि 1.5 चमचा मेथीचे दाणे। वडे सॉफ्ट होण्यासाठी मी इथे खला तयार करून घेते। त्यासाठी मी 2 कप तांदूळ, जिरा, ओवा आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले आहेत आणि थोडं मीठ आणि जेवढं पाणी आपल्याला भात होण्यासाठी लागतं त्याहीपेक्षा थोडंसं जास्त घालून आपण 5 ते 6 शिट्ट्या देणार आहोत कुकरला। कुकरच्या शिट्ट्या देऊन झाल्या आहेत, हे आता काहीसं ह्यासारखं दिसतं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटून घेताना जर पाण्याची गरज वाटत असल्यास थोडंसं पाणी घालून ते बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक वाटून झाल्यानंतर यामध्ये 1/4 कप रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 2 कप आपण जे वड्यांसाठी पीठ तयार करून घेतलं आहे ते घालून तेवढ्याच ओलसरपणामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तरच थोडं इथे पाणी वापरलं तरी चालेल। स्मोकी फ्लेवरसाठी जळता निकारांवरती तूप किंवा तेल घालायचं आहे। पीठ थोडं उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि 7-8 तासानंतर आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एका प्लास्टिकवरती वड्याचं पीठ थापवून ह्या प्रकारे मी वडे तयार करून घेते। हे वडे तेलामध्ये मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे। लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। बघता हे कसे मस्त आहे की टम्म फुगलेले आहेत। तुम्ही ह्या रेसिपीनुसार वडे नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा।